नमस्कार. संस्कृत संवादिनीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी अतिशय महत्त्वाच्या आणि खूप जास्त व्याप्ती असलेल्या विषयावर बोलणार आहे. तो विषय आहे द्वितीया विभक्ती. द्वितीया विभक्ती स्पष्ट करणारं सूत्र पाणिनी ऋषींनी सांगितलं आहे, कर्मणी द्वितीया. कर्म हे नेहमी द्वितीया विभक्ती वापरून सूचित केले जाते, असे हे सूत्र सांगते. पण प्रश्न पडतो की कर्म म्हणजे काय? अनेक सूत्रांच्या मदतीने पाणिनी मुनींनी व वार्तिककारांनी सूत्रांच्या आणि वार्तिकांच्या मदतीने कर्मसंज्ञा स्पष्ट केली आहे. त्या सूत्रांनी कर्मसंज्ञा प्राप्त झालेल्या नामाची किंवा कर्माची नेहमी द्वितीयाच होते. पहिलं सूत्र आहे कर्तुरीप्सिततमं कर्म. कर्ता जे काम करून एखादी गोष्ट मिळवू इच्छितो त्या कामाला कर्म असे म्हणतात. वाक्यातील कर्मपद शोधण्यासाठी एक युक्ती आपण वापरू शकतो. वाक्यातील क्रियापदाला काय असा प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळते ते वाक्यातील कर्म असते. उदाहरणार्थ, रामः पाठं पठति. राम काय वाचतो? पाठ वाचतो. म्हणून वाक्यातील कर्म पाठ आहे. म्हणून पाठ शब्दाची द्वितीया केली जाते. योग्य रूपे वापरण्यासाठी शब्दतालिकांचे व सर्वनामतालिकांचे पूर्वज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे. इंग्लिशमध्ये कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. टू हा जोडणारा शब्द कर्म सूचित करतो. हिंदीमध्ये कर्मसंज्ञा को या शब्दाने सूचित केली जाते. मराठीमध्ये सलाते, सलानाते हे प्रत्यय वापरून कर्म सूचित केले जाते. आता आपण काही उदाहरण बघूया. पुरुषः मार्जारं पश्यति. या वाक्यामध्ये पुरुष कर्ता आहे. पश्यति हे क्रियापद आहे. पश्यति म्हणजे बघतो. काय बघतो? तर मांजर बघतो. म्हणून मांजराला कर्मपद प्राप्त झालं आहे आणि त्यामुळे मांजराची द्वितीया होते. पुरुषः मार्जारं पश्यति इथे कर्मपद एकवचनात आहे. दुसरं वाक्य बघूया. पुरुषः मार्जारौ पश्यति. इथे पुरुष दोन मांजरं बघत आहे, त्यामुळे कर्मपद द्विवचनेत आहे. पुरुषः मार्जारौ पश्यति. पुरुषः मार्जारान पश्यति. या वाक्यामध्ये कर्मपद बहुवचनात आहे, त्यामुळे मार्जारान असं रूप वापरून पुरुषः मार्जारान पश्यति असं वाक्य आपण तयार केलेलं आहे. ही रूप पुल्लिंगातली आहेत. स्वरांत पुल्लिंगी शब्दांच्या व सर्वनामांच्या द्वितीया बहुवचनात शेवटी न हा वर्ण येतो. जरी शब्दामध्ये र, रू किंवा श हे वर्ण असले तरी द्वितीयेच्या हलंत्य न वर्णाचा ण होत नाही. उदाहरणार्थ, रामान, ऋषीन, सर्वान इत्यादी. आता आपण स्त्रीलिंगाची रूप बघूया. महिला पुष्पमालाम धरती. ह्या वाक्यामध्ये महिला कर्ता आहे. धरती हे क्रियापद आहे आणि धरती म्हणजे घालणे. महिलेनी हार घातला आहे, त्यामुळे हार किंवा पुष्पमाला या नामाला कर्मसंज्ञा प्राप्त होते आणि त्यामुळे ते द्वितीयेत चालते. महिला पुष्पमालाम धरती इथे कर्मपद हे प्रथमेत आहे. महिला पुष्पमाले धरती इथे स्त्रीलिंग कर्मपदाची द्वितीया केलेली आहे. महिला पुष्पमालाः धरती इथे कर्मपदाचं बहुवचन वापरलेलं आहे. नपुंसकलिंगामध्ये वानरः फलं खादति. इथे वानरः हा कर्ता आहे. खादति हे क्रियापद आहे. खादति म्हणजे खाणे. काय खातो? तर फळ खातो. त्यामुळे फळाला कर्मसंज्ञा प्राप्त झाली आहे आणि त्यामुळे फळाची द्वितीया केलेली आहे. वानरः फलं खादति इथे कर्मपदाचं एकवचन वापरलेलं आहे. वानरः फले खादति इथे
कर्मपदाचे द्विवचन वापरलेले आहे आणि वानरः फलानी खादती इथे कर्मपदाचे बहुवचन वापरलेले आहे. नपुंसकलिंगाची प्रथमा व द्वितीया विभक्तीची रूपे सारखीच असतात. त्यामुळे वाक्यातील शब्दरूपांच्या उपयोगावरून किंवा संदर्भावरून वाक्यात प्रथमा वापरली आहे की द्वितीया हे समजते. दुसरे सूत्र आहे तथायुक्तं चानीप्सितमम्. करता इच्छा नसताना सुद्धा जे कर्म करतो ते सुद्धा कर्मसंज्ञक असते. अशा कर्माची सुद्धा द्वितीया होते. उदाहरणार्थ देवदत्तः विषम भुंक्ते. शत्रूंनी पकडलेला देवदत्त इच्छा नसताना सुद्धा विष खातो. अनिच्छा असूनही विष या शब्दाला कर्मसंज्ञा प्राप्त होते आणि त्याची द्वितीया होते. पुढील सूत्र समजून घेण्यासाठी आपल्याला क्रियापदाचे प्रकार समजून घेणं हे गरजेचे आहे. क्रियापदाचे 3 प्रकार असतात: सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद आणि द्विकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद म्हणजे काय? तर ज्या धातूंना काय असा प्रश्न विचारल्यावर जर उत्तर मिळालं तर तो सकर्मक धातू होय. रामः पाठम पठती. काय वाचतो? पाठ. म्हणून द्वितीया आणि धातू सकर्मक होतो. पाचकः तंडुलान पचती. काय शिजवतो? तांदूळ. म्हणून द्वितीया आणि धातू सकर्मक होतो. अकर्मक धातू. ज्या धातूला काय असा प्रश्न विचारल्यावर जर उत्तर मिळत नसेल तर तो अकर्मक धातू होतो. ही क्रियापद वापरली असतील त्या वाक्यामध्ये कर्म नसते, कारण इथे क्रियापदच कर्माचे काम करते. त्यामुळे कर्मसंज्ञक वेगळ्या नामाची गरज नसते. उदाहरणार्थ रामः हसती. काय हसतो? उत्तर नाही. त्यामुळे तो अकर्मक धातू आहे. मालिनी उपविशती. काय बसते? उत्तर नाही. त्यामुळे तो अकर्मक धातू आहे. आणि तिसरा प्रकार आहे द्विकर्मक धातू. ज्या धातूला काय प्रश्न विचारल्यावर 2 उत्तरं मिळत असतील तर तो धातू द्विकर्मक धातू होय. रामः अध्यापकं प्रश्नं पृच्छति. काय आणि कोणाला या प्रश्नांची दोन्ही उत्तरं द्वितीयेत असतात. त्यामुळे तो धातू द्विकर्मक असतो. मातामही नंदिनीं कथां वदती. काय आणि कोणाला या प्रश्नाची दोन्ही उत्तरं द्वितीयेत असतात. त्यामुळे तो धातू द्विकर्मक असतो. पुढील सूत्र आहे अकथितंच. दुह, याच, पच, दंड, रुध, प्रच, ची, ब्रू, शास, जी, मथ, मुष, नी, रू, कृश, वह अशा प्रकारच्या ह्या 16 द्विकर्मक धातूंचा प्रयोग केला असताना व वाक्यात कारक विभक्ती स्पष्ट केलेली नसताना त्या कारकाला विकल्पाने कर्मसंज्ञा प्राप्त होते. त्या कर्माला गौण कर्म म्हणले जाते. उदाहरणार्थ वामनः बलिं वसुधां याचते. इथे याच धातू असल्यामुळे ज्याला याचना करायची त्याची चतुर्थी असते, पण जर ती स्पष्ट नसेल तर विकल्पाने त्याची द्वितीया सुद्धा वापरली जाते अकथितम ह्या सूत्राने. त्यामुळे वामनः बलिं वसुधां याचते इथे 2 कर्मपद येतात. गुरुः बालं धर्मं ब्रूते. इथे सुद्धा 2 कर्मपद येतात. धर्म हे प्रमुख कर्मपद असतं आणि बालम हे गौण कर्म आहे. कृषिवलः अजाम ग्रामम नयती. इथे सुद्धा 2 कर्म आहेत, अजाम आणि ग्रामम. अर्थ निबंधेयम ही संज्ञा ह्या 16 धातूंव्यतिरिक्त त्या अर्थाचे इतर धातू सुद्धा द्विकर्मक समजावे अशी ही संज्ञा स्पष्टता देते. पुढील सूत्र आहे अकर्मक धातुभिर्योगे देश कालो भावो गंतव्यो ध्वाच कर्मसंज्ञक इति वाच्य. हे वार्तिक आहे. हे सूचित करते की धातू अकर्मक असून सुद्धा
देशवाचक, कालवाचक, क्रियावाचक अथवा परिमाणवाचकाला कर्मसंज्ञा प्राप्त होते. उदाहरणार्थ, छात्रः सप्ताहं वसति, सः गोदोहं तिष्ठति. पुढील सूत्र आहे गती बुद्धी प्रत्यवसानार्थ शब्द कर्मा कर्मकाणा मणिकर्ता सणौ. गत्यर्थकांचा, अवगमनार्थकांचा, भक्षणार्थकांचा, शब्दकर्मांचा व अकर्मकांचा प्रयोज्यकर्ता प्रयोजककर्त्याच्या क्रियेप्रती कर्मसंज्ञक होतो. उदाहरणार्थ, गुरुः छात्रं श्लोकार्थं बोधयति. इथे गुरु हा प्रमुख कर्ता आहे आणि समजवला जाणारा जो आहे तो विद्यार्थी किंवा छात्र हा गौण कर्ता आहे. पण त्या गौणकर्त्याला कर्मसंज्ञा प्राप्त होते आणि त्यामुळे जिथे प्रयोज्यकर्ता आणि प्रयोजककर्ता असतो तिथे मुख्यकर्ता प्रथमेत आणि गौणकर्ता हा द्वितीयेत असतो. त्यामुळे गुरुः छात्रं श्लोकार्थं बोधयति इथे गौण कर्ता असलेला कर्ता कर्मपद प्राप्त होऊन द्वितीयेत येतो आणि श्लोकार्थम हे कर्मपद असल्यामुळे त्याचीही द्वितीया होते. त्यामुळे जिथे निजंत किंवा प्रयोजक वापरलेलं असतं तिथे गौणकर्त्याची द्वितीया होते. अजून एक उदाहरण म्हणजे पिता बालम विद्यालयम गमयति. इथे बालम हा गौणकर्ता असूनही तो कर्मसंज्ञक होऊन त्याला द्वितीयेत वापरले जाते आणि विद्यालयम हे सुद्धा कर्मपद होते आणि त्यामुळे ह्या वाक्यामध्ये दोन कर्मपद वापरली जातात. अजूनही काही वार्तिकांमुळे अजून काही धातूंना कर्मसंज्ञा प्राप्त होते. जल्पति प्रभृतीनाम उपसंख्यानम दृशेश्च. ह्या वार्तिकांमुळे सुद्धा कर्मसंज्ञा त्यांना प्राप्त होते. अधिशिंग स्थासांग कर्म. अधि उपसर्ग असणाऱ्या शी, स्था आणि आस या धातूंच्या आधाराला कर्मसंज्ञा प्राप्त होते. उदाहरणार्थ, हरिही वैकुंठम अधिशेते. विष्णू वैकुंठात झोपतो. जरी हा आधार असला तरी अधि उपसर्ग लागून शी धातूचा प्रयोग केलेला असल्यामुळे त्या आधाराची द्वितीया होते अधिशिंग स्थासांग कर्म या सूत्रांमुळे. अध्यापकः विद्यालयम अधितिष्ठति. जरी विद्यालय हा आधार असला त्याची सप्तमी होणं अपेक्षित असलं तरी सुद्धा या सूत्रामुळे जिथे अधि उपसर्ग लागून स्था धातूचा प्रयोग केलेला असतो तिथे त्याला कर्मपद प्राप्त होते आणि त्यामुळे त्याची द्वितीया होते. छात्राः छात्रावासम अध्यास्ते. इथे सुद्धा अध्यास्ते अधि आणि आस धातूची रूप आल्यामुळे छात्रावासम अशी त्याला कर्मसंज्ञा प्राप्त होऊन ते द्वितीयेत जाते. अभिनिविशश्च. अभि नि ही दोन उपसर्ग जर विष धातूला लागले तर त्याच्या आधाराला सुद्धा कर्मसंज्ञा प्राप्त होते आणि त्यामुळे बालः सन्मार्गम अधिनिविशते. ह्या वाक्यामध्ये सन्मार्गम या नामाला कर्मपद प्राप्त होते आणि त्याची द्वितीया होते. उपान वध्यांग वसहा या सूत्रांनी उप, अनु, अधि आणि आ उपसर्गानंतर जर वस धातू आला तर त्याच्या आधाराला सुद्धा कर्मसंज्ञा प्राप्त होते. त्यामुळे जनाः नगरम अधिवसन्ति. इथे सप्तमी अपेक्षित असताना सुद्धा या सूत्रामुळे तिथे सप्तमी न होता नगरची द्वितीया केली जाते कारण अधि आणि वस हे एकत्र आलेलं आहे. त्यामुळे जनाः नगरम अधिवसन्ति असं वाक्य तयार होतं. बालः गृहम आवसति. आ उपसर्ग आणि वस धातू वापरलेला असल्यामुळे इथे गृह या नामाला कर्मसंज्ञा प्राप्त होऊन ते द्वितीयेत येते. द्वितीया विभक्ती. आपण आता काही वाक्य अभ्यासासाठी बघूया. मी ही वाक्य वाचते तोपर्यंत तुम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करा.
ही वाक्य वाचून झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या वाक्यांची उत्तरं ही पुढील स्लाइडमध्ये मिळतील. त्यामुळे जर तुम्हाला प्रयत्न करण्यासाठी जास्ती वेळ लागणार असेल तर तुम्ही या स्लाइडवर पॉज करून उत्तरं लिहून मग ती चेक करण्यासाठी पुढच्या स्लाइडवर जाऊन ती उत्तरं बघू शकता किंवा त्या उत्तरांची पडताळणी करू शकता. छात्राः डॅश स्मरिष्यन्ति. देव शब्दाचे बहुवचन. यूयं डॅश वदथ. कविता. हरिणं डॅश खादतः. तृण. पिता डॅश डॅश दर्शयति. पुत्र सिंह. रमेशः डॅश गणयति. तारका बहुवचनम. माता डॅश लभते. पत्र. सीता डॅश आनयति. पुष्प बहुवचनम. कैकेयी डॅश डॅश याचते. दशरथ वर. द्वारपालः डॅश अध्यासते. द्वारदेश. वैद्यः डॅश सेविष्यते. रुग्ण बहुवचन. आता या वाक्यांची उत्तरं आणि थोडं स्पष्टीकरण हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. छात्राः देवान् स्मरिष्यन्ति. इथे देव शब्दाला कर्मपद प्राप्त झालेलं आहे आणि देव शब्दाचे बहुवचन विचारलेले असल्यामुळे देवान अशी द्वितीय बहुवचनाचं रूप वापरून हे वाक्य छात्राः देवान् स्मरिष्यन्ति असं होतं. यूयं कवितां वदथ. कविता हे स्त्रीलिंग रूप असल्यामुळे त्याचं द्वितीय एकवचन होतं कविताम आणि कविता हे कर्मपद आहे. यूयं कवितां वदथ. हरिणं तृणं खादतः. इथे तृण शब्दाला कर्मपद प्राप्त झालेला असल्यामुळे आणि तृण हा शब्द नपुंसकलिंगी असल्यामुळे इथे तृण शब्दाचे द्वितीय एकवचन वापरलेले आहे. पिता पुत्रम सिंहम दर्शयति. इथे निजंत किंवा प्रयोजक क्रियापद वापरलेलं असल्यामुळे पिता हा मुख्य कर्ता आहे आणि पुत्र जो बघतो आहे तो पुत्र गौण कर्ता झाल्यामुळे त्याला कर्मपद प्राप्त होऊन तेही द्वितीयेत वापरलेलं आहे. त्यामुळे पिता पुत्रम सिंहम दर्शयति. सिंह हे कर्मपद असल्यामुळे त्याचीही द्वितीया झालेली आहे आणि म्हणून पिता पुत्रम सिंहम दर्शयति असं वाक्य झालेलं आहे. ऋषीही पर्वतम अधिवसति. जसं आपण सूत्रांनी पाहिलं की अधि आणि वस हे जर एकत्र असेल तर त्याच्या आधाराचं कर्मपद होतं आणि ते द्वितीयेत होतं. त्यामुळे ऋषीही पर्वतम अधिवसति असं वाक्य तयार होतं. माता पत्रम लभते. माता पत्र आईला पत्र मिळतं त्यामुळे पत्र हे कर्मपद आहे आणि त्याची द्वितीया झालेली आहे. सीता पुष्पाणि आनयति. इथे सुद्धा पुष्पाणि असं बहुवचन वापरलेलं आहे कारण पुष्प हे कर्मसंज्ञा प्राप्त झालेलं आणि बहुवचनात विचारलेलं असल्यामुळे पुष्पाणि असं त्याचं रूप होतं. कैकेयी दशरथम वरम याचते. इथे याच धातूला चतुर्थीची अपेक्षा असली तरीही इथे विकल्पाने दशरथाची द्वितीया होऊ शकते. त्यामुळे इथे दशरथाची द्वितीया गौणाची द्वितीया आणि वर या कर्मपदाची द्वितीया अशा प्रकारे दोन द्वितीया झालेल्या आहेत. कैकेयी दशरथम वरम याचते. द्वारपालः द्वारदेशम अध्यासते. द्वारदेशम हे कर्मपद आहे. आधाराचं कर्मपद झालेलं आहे कारण अधि अधिक आस धातूच्या आधाराची द्वितीया होते त्याला कर्मपद प्राप्त होते आणि म्हणून द्वारदेशम असं हे उत्तर आलेलं आहे. वैद्यः रुग्णान् सेविष्यते. रुग्ण हे कर्मपद असल्यामुळे आणि बहुवचन विचारलेलं असल्यामुळे रुग्णान असं त्याचं रूप होतं. त्यामुळे वैद्यः रुग्णान् सेविष्यते असं शेवटच्या प्रश्नाचं किंवा शेवटच्या वाक्याचं उत्तर हे आलेलं आहे. अशा प्रकारे अल्पमती मला जितकं शक्य होतं तितकं मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.